वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। 2 दिवसांपूर्वी 23 तारखेला लग्न झालेल्या रेणुकाचा आज शिरपूर जवळील आमोदे येथील संगीता लॉज मध्ये तिच्या प्रियकराने खून केला। रेणुकाच्या घरी तिच्या आईला स्वतः फोन करून रेणुका सोबत त्याचे लग्न न लावून दिल्याने तिचा खून केला असून स्वतः देखील आत्महत्या करीत असल्याचे प्रियकर नरेंद्र एकनाथ भदाने तथा पप्पू शेटे यांनी सांगितले। धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळ आमोदे येथील संगीता लॉज येथे 10 वाजेच्या सुमारास नवविवाहित तरुणीचा खून केलेल्या परिस्थितीत मृतदेह आढळला। मृत युवती रेणुका धनगर राहणार जातोडा तालुका शिरपूर येथील रहिवासी असून तिचा 23 मार्चला विवाह झाला होता। सकाळी 9:30 वाजता ती संशयित नरेंद्र एकनाथ भदाने तथा पप्पू शेटे याच्यासोबत लॉज मध्ये आली होती। सकाळी 10:30 वाजता पप्पूने तिच्या आईला फोन करून तुम्ही आमचे लग्न होऊ दिले नाही, मी तिला मारले असून स्वतः आत्महत्या करीत असल्याचे सांगितले। त्यामुळे तिचे आईवडील घटनास्थळी येऊन पोहोचले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता रेणुकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा संशय असून घटनेनंतर पळ काढलेला संशयित आरोपी नरेंद्र भदाणे याला शनीपेठ पोलिसांनी काशीनाथ नगरातून ताब्यात घेतले आहे। पुढील कारवाईसाठी त्याला शिरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। शिरपूर तालुक्यातील जातोडा येथील रहिवासी रेणुका धनगर या तरुणीचा विवाह दुसऱ्या तरुणाशी झाल्याने प्रियकर नरेंद्र उर्फ पप्पू भदाणे याने तिचा खून केला होता। घटनेनंतर पप्पू याने दुचाकी क्रमांक MH18 AM 8789 सह घटनास्थळावरून पळ काढला होता। संशयित जळगावात आल्याची माहिती मिळाल्याने बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या पथकातील हकीम शेख, गिरीश पाटील, अनिल धांडे, योगेश बोरसे, अखलाक शेख यांनी त्याला ताब्यात घेतले। पुढील कारवाईसाठी त्याला शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। जळगावहून जकी अहमद, धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया आपटक न्यूज।